मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना कसं पटवायचं, बाईला पटवून तिच्यासोबत ना जवळीक कशी साधायची, तिच्यासोबत ना संबंध कसे बनवायचे, तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आजपर्यंत मी तुम्हाला खूप तरीके मी तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना जर तुम्ही तशीच्या तशी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगणार आहे ना तसंच्या तसं तुम्ही ती 3 कामं तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला, कोणत्या पण भाभीला तुम्ही पटवू शकता, कोणत्या पण बाईला तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकता. कारण मित्रांनो ही कामं ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः करून झालोय आणि हे करून ना बायका आणि भाभ्या म्हणजे 100% पटतात ह्याचा अनुभव ना मी स्वतः घेतलाय. असं नका समजू की मी तुम्हाला ना काय पण हवेमध्ये मी तुम्हाला काय पण सांगतोय, असं अजिबात नाही आहे. जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते मी स्वतः करून झालोय मित्रांनो. तर मित्रांनो आता ना म्हणजे वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना ज्या पण बाईला, ज्या पण भाभीला तुम्हाला पटवायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करा माहिती आहे की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईच्या नजरेमध्ये, त्या भाभीच्या नजरेमध्ये खराखुरा असली मर्द तुम्ही बना. काय बोललो मी? तिच्या नजरेमध्ये ना तुम्ही खराखुरा असली मर्द तुम्ही बना. आता तुम्ही मला असं बोलाल की काय भावा, काय तू पागलसारखं बोलतोयस? आता मी मर्द आहे म्हणजे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी म्हणजे मी तिच्या समोर आता काय नागडं होऊन तिला दाखवू का की बघ माझा उठतो, माझ्याकडे म्हणजे मोठा आहे, असं म्हणजे मी तिला दाखवू का? आता मित्रांनो बघा, हे दाखवण्याची गरज अजिबात नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला ना हे समजून घ्यावं लागेल की बायकांच्या नजरेमध्ये ना खरा मर्द हा कोण असतो, म्हणजे बाई ना कोणत्या पुरुषाला खरा मर्द ती समजते. सो मित्रांनो आता ना नीट ऐका की मित्रांनो बायकांच्या म्हणजे नजरेमध्ये ना खरा मर्द कोण असतो माहिती आहे की मित्रांनो पहिला पॉइंट ना असा आहे की मित्रांनो जो पुरुष ना कधी घाबरत नाही आणि कधी लाजत नाही. काय बोललो मी? जो कधी घाबरत नाही आणि कधी लाजत नाही. आता बघा मित्रांनो तुम्ही ना अशा पुरुषांना पण बघतला असशीला म्हणजे ज्यांची पर्सनॅलिटी एकदम म्हणजे रावडी राठोड सारखी असते. म्हणजे ते पुरुष ना कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कधी कोणाच्या समोर ते लाजत तर मुळीच नाही. आणि असे पण पुरुष असतात जे ना पावलाला घाबरतात, पावलाला लाजतात. म्हणजे मित्रांनो असे ना घाबरणारे, असे लाज बाळगणारे जे पुरुष असतात ना तर त्यांना बायका ना मर्द असं समजतात. आणि जे पुरुष ना कधी कोणाला घाबरत नाही, कधी कोणाच्या समोर लाजत नाही, तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांच्या नजरेमध्ये खरा मर्द असतो. आणि मित्रांनो त्याच्यानंतर ना बायकांच्या नजरेमध्ये खरा मर्द हा तो असतो जो ना म्हणजे ज्याला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवायचं असतं, म्हणजे ज्याची स्वप्न ना मोठी असतात आणि जो लोकांची इज्जत करतो आणि स्पेशली ना बायकांची इज्जत करतो. कधी कोणत्या बाईला ना घाणेरड्या म्हणजे नजरेने तो बघत नाही, कधी कोणत्या बाईला तो शिव्या घालत नाही, कधी कोणत्या बाईच्या अंगावर तो हात पण उचलत नाही. तर मित्रांनो असा पुरुष ना खरा मर्द असतो. सो मित्रांनो असं ना तुम्ही खरेखुरे मर्द म्हणजे तिला बनवून दाखवा. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली की मित्रांनो बायकांना त्या पण पुरुषाला खरा मर्द समजतात जो पुरुष ना आपली हिम्मत, आपली म्हणजे डेअरिंग 4 चौघांमध्ये तो दाखवतो. म्हणजे ज्याच्या अंगामध्ये ना हिम्मत असते, ज्याच्या अंगामध्ये ना डेअरिंग असते, तर अशा पण पुरुषाला ना बायका खरा मर्द असं समजतात. तर मित्रांनो असा पुरुष ना तुम्ही बना जेणेकरून त्या बाईला ना तुम्ही खरा मर्द वाटाल आणि ती बाई ना लवकरात लवकर तुमच्याकडे आकर्षित होईल मित्रांनो. कारण मित्रांनो बाई ना फक्त खऱ्या मर्दाला ती पटते, ती कधीच ना एका नामर्दाला ती कधीच पटत नाही. तर मित्रांनो हे वाक्य ना तुम्ही कुठेतरी कोरून घ्या. तर मित्रांनो एनिवेज आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासमोर ना चांगली कामं करा. तिच्या समोर ना तुम्हाला जर वेळ असेल, तुमच्याकडे पैसा
असेल सो मित्रांनो तिच्यासमोर ना समाजसेवा तुम्ही करायला सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो लोकांची ना मदत करा. म्हणजे मित्रांनो जर का एखादा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे जर तो फसला असेल तर तुम्ही त्याला ना त्या प्रॉब्लेममधून तुम्ही त्याला बाहेर काढा. असं मित्रांनो तिच्यासमोर ना चांगली चांगली कामं करा, जेणेकरून मित्रांनो त्या बाईला वाटेल की अरे वा काय पुरुष आहे, म्हणजे हा पुरुष ना किती चांगली चांगली कामं करतो, म्हणजे हा पुरुष ना बाकी पुरुषांसारखा अजिबात नाही आहे. आणि मित्रांनो ह्याचा ना दुसरा एक फायदा तुम्हाला असा पण होईल की मित्रांनो तुम्हाला ना अशी चांगली चांगली कामं करताना बघून म्हणजे मित्रांनो त्या बाईचे मित्रमैत्रिणी किंवा मित्रांनो त्या बाईचे नातेवाईक म्हणजे मित्रांनो तुमच्या पाठीमागे ना म्हणजे मित्रांनो तिच्या समोर ना तुमच्याबद्दल म्हणजे त्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतील की म्हणजे अगं तुला माहिती आहे का की तो जो पुरुष आहे ना किती चांगला माणूस आहे, म्हणजे तो पुरुष ना एवढी चांगली चांगली कामं करतो. आजकालच्या म्हणजे जगामध्ये ना असा पुरुष भेटणं खूप जास्त कठीण आहे. आजकालच्या म्हणजे जमान्यामध्ये ना अशी लोक उरलीच नाही आहे. असं म्हणजे तुमचं गुणगान ना म्हणजे मित्रांनो त्या बाईचे मित्रमैत्रिणी किंवा त्या बाईचे नातेवाईक ना तुमच्या पाठीमागे तुमचं गुणगान त्या बाईच्या कानामध्ये आणि त्या बाईच्या समोर ते गाणार मित्रांनो. आणि मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला असा होणार की मित्रांनो ती बाई ना लवकरात लवकर तुमच्याकडे आकर्षित होणार मित्रांनो. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासमोर ना भरभरून दिखावा करा. काय बोललो मी? तिच्यासमोर ना भरभरून दिखावा करा. म्हणजे तुमच्याकडे ना जे जे काय असेल ते मित्रांनो सर्व काही ना म्हणजे तिला दाखवा. तुमच्याकडे जर पैसा असेल ना तर पैशाचा दिखावा करा. तुमच्याकडे कोणतं म्हणजे टॅलेंट असेल, कोणती म्हणजे खुबी असेल तर मित्रांनो ती खुबी ते टॅलेंट ना तुम्ही तिला दाखवा. किंवा मित्रांनो तुमच्या ओळखी पाळखी ना म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांसोबत असतील सो मित्रांनो म्हणजे ते तुमचं नेटवर्क ना तिला दाखवा. म्हणजे मित्रांनो तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे बघ ना हा पुरुष ना किती मोठा आहे, ह्याच्याकडे ना किती काय काय गोष्टी आहेत. म्हणजे मित्रांनो बायकांचं कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो बायका ना त्याच पुरुषाला पटतात ज्या पुरुषाकडे ना काहीतरी असतं. बायका कधी ना अशा पुरुषाला पटत नाही जो पुरुष ना एकदम नल्ला असतो. सो मित्रांनो त्याच्यामुळे ना त्या बाईच्या समोर कधीच स्वतःला नल्ला म्हणजे दाखवू नका. कारण मित्रांनो बायकांना नल्ल्या पुरुषाला कधीच पटत नाही. बायकांना जो पुरुष नल्ला असतो, ज्या पुरुषाकडे काहीच नसतं, तर अशा पुरुषाला ना भाव पण बायका देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही करून बघा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला काय भेटतो तर तो रिझल्ट ना तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट बघेन मित्रांनो. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.